राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारा पात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्र, आता रान सगळं रेडी आहे. हे बघा, खत टाकलं 20-20-13. जे थोडंफार आता आज एका पलटीचं, उद्या एका पलटीचं, 1-2 पलट्या समजा अशा हिशोबानं चालू द्यायचं. आता हे 2 कपडे खत असेल. आता याच्यामध्ये आता वेस्टर्न हा तीळ, हे तीळ आहे की नाही, तुम्ही म्हणसाल कोणता टाकत असतो, आम्ही टाकत असतो वेस्टर्न हे तीळ 1 नंबर ॲव्हरेज आहे. ॲव्हरेजला चांगलं, आणि बॅग वगैरे काही नाही, घरचंच घेतो आम्ही. घरचंच घ्यायचं, फर्स्ट क्लासपैकी टाकायचं, जेवढं जमते तेवढं टाकायचं, आपल्या हिसाबाने टाकायचं. पण आता बॅगची काही गरज नाही. आपण एकरी जवळपास 5-6 क्विंटल ॲव्हरेज सहज घेतो. कोणी पेरतेत, आपण पेरत नाही, आपण शिपतो, आणि शिपून आपण चांगला ॲव्हरेज घेतो. आता त्यासाठी आपण काय करायचं, हे अशा पद्धतीने खत घ्यायचं. आता कसं एकदाच टाकलं तर मुंग्या गिंग्या काहीतरी गोळा करते. त्यासाठी आपण काय करायचं, थोडं थोडं घ्यायचं. जसं की जेवढं भिजवणं होते तेवढंच आपण रानामध्ये फेकून द्यायचं. रोटावेटर करून घ्यायचं, जमिनीची मशागत चांगली करून घ्यायची. मशागत झाल्याच्या नंतर थोडं थोडं मिसळून आपलं शिपत राहायचं. जेवढं समजा पाणी आपलं भिजवणं होते अशा हिसाबाचं. ज्या दिवस लेट झालं किंवा पाणीमध्ये ट्रीप मारलं, काही फॉल्ट आला, लाईनीचा काही फॉल्ट आला तर त्यामुळं नाही का लाईन कधी कधी बंद राहते. त्यामुळं काय करतात, मुंग्या जास्त तिळाला जमा करतात. बाकी कोणतंही सरासरी तिळाला नुकसान होत नाही, पण मुंग्या इकडं तिकडून इकडं जमा करतात. त्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं जमते तसं शिंपडत जायचं. पेरलं तर ठीक आहे, कोणी पेरते तर आम्ही पेरत नाही, कारण आम्हाला पेरलेलं कापाय कठीण जाते. कठीण म्हणजे जायकाला एक भिडून असल्यामुळं, दाट असल्यामुळं वाळेला ढाळा उचलता येत नाही. शिपलेलं हे आहे ते वाळलेलं गिळलेलं समजा उचलून घेता येते ढाळा. आता मित्र, हवा नसली तेव्हा शिपायचं, सकाळी किंवा संध्याकाळी. आता लागते तेवढंच टाकायचं. आता पाहायचा एक अंदाज याचा, मिसळायचा अशा पद्धतीनं टाकायचं. लागते तेवढंच टाकायचं, लई कमी जास्त काही नको. जसं की आता आम्ही एका पोत्यामध्ये, एका एकरमध्ये 1 किलो 1.25 किलो खूप झाला अशा हिशोबाने टाकतो. 1.5 किलो किंवा 1.5 किलोच्या वरी जाता येत नाही. आता आपल्याला जितकं लागते तितकंच टाकायचं. घरचंच घ्यायचं, कुठून आणायची गरज नाही, काही नाही. आपल्याला लागते तेवढं मिसळायचं मस्तपैकी अशा पद्धतीने. बघा, असं टाकायचं, पहिले पाहायचं, मिसळून घ्यायचं कसं होते काय ना. अशा पद्धतीने मिसळायचं, खालीवरी करायचं खताला, असं दाबून खालीवरी करायचं, असं मिसळून घ्यायचं. असं मिसळायचं, लगातार मिसळायचं, पाहायचं किती पडलं काय नाही, सगळं कंटिन्यू मिसळून घ्यायचं. असं मिसळल्याच्या नंतर शिपायला सोपं, एकदम सोपं. असं खालीवरी करून घ्यायचं, ढेकळं वगैरे फोडून घ्यायचे. पाहायचं किती पतलं होते का, दाट होते. दाटही जास्त करून फायदा नाही. कापाय सोपं जावं, पाणी द्यायला थोडंसं आपल्याला अडचण नाही जावं. अशा पद्धतीने मिसळायचं. अशा पद्धतीने मिसळलं, एकदा मिसळून चांगल्या पद्धतीने घ्यायचं. थोडं थोडं वाटायला कमी, त्यामुळं अजून टाकायचं. अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं. थोडंसं कमी वाटायला, त्यामुळे जेवढं लागते तेवढं टाकायचं, काय हरकत नाही. जर असं निंताळी काढून फेकायचं, थोडंसं दाट झाला तर, दाट तर होतच नाही आपल्या हिशोबाने. आपण मिसळल्यावर निंताळी टाकू, काढून टाकलं तर काय होत नाही. तण काढतो तेव्हा असं काढून घ्यायचं. असं घ्यायचं मिसळून, छान मिसळलं की फर्स्ट क्लासपैकी 1 नंबर काम होते. असं मिसळायचं, तर मिसळलं की शिपायला सोपं, काही अवघड जात नाही, काय ना. आता हे बघा, चांगल्या तऱ्हेने मिसळल्या गेलेलं आहे. आता फेकायचा मस्त, काय हरकत नाही. आता याला फेकायला जास्त काय टाकून फायदा नाही बाबा, जेवढं लागते तेवढंच टाका लागते. आता जमलं. 1 नंबर जमलं. अशा पद्धतीनं टाकायचं, जास्त काय होऊ नये. तेच किती एका पाकेटमध्ये थोडंफार, पण घरचंच असल्यामुळं थोडंसं मिसळून घ्यायचं. बस, ओके. आता बस झालं. लईच होईल तर मग खूपच दाट होईल. बर्रू काय कमी नाही, ॲव्हरेज आला पाहिजे. बस, आता हे झालं मिसळणं.
आता याला टोपल्यात घेऊन मस्तपैकी शिंपडायचं. झाला आता मिसळणं फर्स्ट क्लास, एक नंबर जमला काम. आता याला बस झपाट्यानं निघते. थंडीमध्ये ते एक मोठा पर्याय आहे. उपाययोजना कशा करायच्या हे तर तुम्हाला स्पष्टपणे समजूनच आले असेल. थंडीमध्ये जर तीळ टाकायचा असेल तर अर्ध पोतं एका एकरमध्ये चालते. युरिया 100% टाकायचा, तुमचा तीळ उगमशक्ती चांगली होते. ठीक आहे मित्र, आता याला काय करायचं, अशा पद्धतीनं आपण जसं खत शिंपडतो असं चाल द्यायचं. तसं की आता आपल्या हिशोबानं समजा एक अंदाज घेऊन असं शिंपडत जायचं.